अनुष्काच्या वडिलांसमोर तिच्या अख्ख्या फॅमिली समोर अंशुमनला बोललातच की, त्यामुळे त्यांच्या फॅमिलीला हे सुद्धा दिसलं की हो तो चुकला असला तरी त्याची फॅमिली त्याला पाठीशी नाही घालत आहे. त्यामुळे मुळात राजवाड्यांचं अख्खं घराणं सरसकट वाईट आहे असं नाही वाटणार त्यांना. राजवाडे कळतंय का, तुमच्या निर्णयाबद्दल ते मला नाही वाटत चुकीचा विचार करतील. नाही, अंशुवरला मी कधीच माफ नाही करू शकणार. त्यांनी त्या मुलीला फसवलंय, त्यांनी राजवाड्यांच्या नावालाही बट्टा लावलाय आणि या चुकाने स्वानंदी मॅडम हा एक मोठा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यासाठी अंशुमनला जेवढी शिक्षा मिळेल ना तेवढी कमीच आहे माझ्यासाठी. हो, पण त्या सगळ्या आधी आपल्याला विचार करायला हवा की चिंगीचं काय करायचंय. तुला सांगितलेलं ना गपचूप निघून जायचं म्हणून. मॅडम मी जातच होते, पण स्वानंदी वहिनींनी मला शपथ घातली आणि तू थांबलीस. शपथ घातली आणि थांबलीस. तुझी काळी सावली माझ्या अंशूच्या लग्नावर पडली आणि तिचं लग्न मोडलं. तेव्हा शपथ सांगते, मी यातलं काहीच ठरवून नाही केलं मॅडम. पण आता मी जे करणार आहे ना ते सगळं ठरवून करणार आहे. तुला पश्चाताप होणार आहे इथे राहण्याचा. तुला असं वाटलं रे मी का राहिले ते, कारण तुला कल्पना नाहीये तू कोणाच्या वाटेत आडालीस. माझ्या मुलाच्या सुखाच्या आड आलीस का? हा, वाट लावून टाकीन तुझी. सोडणार नाही. चिंगीला तिच्या घरी पाठवणं शक्य नाही ना. अशा अवस्थेत तिला घरी कसं पाठवायचं? मला एक कळत नाही, इतके दिवस जर हे घरामध्ये सुरू होतं तर घरामध्ये कोणाला कळलं कसं नाही? काय म्हणजे आली असेल तरी अशा विषयात कोण बोलतं ना. अहो पण तुमच्याशी बोलतात ना आपल्या स्टाफ मधले सगळे. हो राजवाडे, पण स्वतःच्या बाबतीतली एखादी गोष्ट बोलणं आणि दुसऱ्याच्या बाबतीतली ती सुद्धा इतकी विचित्र गोष्ट बोलणं जरा नाजूक विषय आहे हा. पण मग चिंगीला कोणी समजावलं नाही? काय माहिती, काही कळायला मार्गच नाहीये. आणि ती मुलगी कशी फसली यामध्ये? तिचं ना वय हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम दिसतोय मला. एखाद्या मुलाने स्वप्न दाखवली, आणाभाका दिल्या, मी आहे तुझ्यासाठी असं म्हटलं की त्या मुलींसाठी बाकी सगळं बंद होऊन जातं. त्या विश्वास टाकतात. मुळात प्रेम ही भावनाच या मुलींसाठी अशी होऊन जाते की त्या क्षणी त्याच्याबरोबर येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना दिसेनासे होतात. तुम्हाला माहितीये का, आज इथे येताना सुद्धा ती हे मान्य करायला तयारच नव्हती की अंशुमनने तिला फसवलंय. अहो तिला त्याने असं पटवून दिलेलं आहे की मी माझ्या घरच्यांच्या दबावाखाली हे लग्न करतोय आणि खरं तर त्याला अजिबात हे लग्न करायची इच्छा नाहीये आणि कदाचित त्याला तिच्याच बरोबर असायचंय. ती बिचारी मुलगी मला म्हणाली एकदा लग्न होऊन दे, मग नंतर आपण दोघं परत एकत्र येऊ वगैरे असं काहीतरी बोललाय तो तिला आणि तिने विश्वास ठेवलाय. साधी मुलगी होती, तिच्याशी बोलत होते ना तर तिच्या डोळ्यात असं अंशुमन बद्दलचं प्रचंड प्रेम मला दिसत होतं. मला भीती वाटली तिच्या त्या प्रेमाची. म्हणजे ती ना अशी या प्रेम या संकल्पनेच्या प्रेमात आहे असं वाटलं मला. एकदा ते आपल्याला मिळालं की आयुष्य असं सगळं छान गोड गोड असणार आहे. अशा कुठल्या तरी डिल्युशनरी वर्ल्ड मध्ये आहे ती आता. आणि अशा केसमध्ये ना मुलींचा रियालिटीशी काही संबंध उरत नाही. त्यांना हे लक्षातच येत नाही की त्या मुलाला त्यांच्याकडून जे काही हवंय ते एकदा मिळालं की तो मुलगा असा कचऱ्यासारखा फेकून देणार आहे या मुलींना. बरं, मला हेच लक्षात येत नाही की आजूबाजूला आपण सातत्याने याबद्दल ऐकत राहतो. यांच्या ओळखीत कोणाबद्दल तरी वाया 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 ऐकलेलं असतं, पण ह्या मुली याच्यातनं काहीच शिकत नाहीत. आणि मग अंशुमन सारखी मुलं त्याने बरोबर हेरलंय. या मुलांनाही कळतं कुठल्या मुलींकडे जायचंय. ज्या मुली गरीब आहेत, साध्या आहेत, परिस्थितीमुळे पुढे काही बोलू शकणार नाहीत, हेल्पलेस होतील, बरोबर अशा मुलींकडे जातात ही मुलं. अंशुमनने तेच केलं.
अनुष्काशी जर ह्याचं लग्न ठरलं नसतं ना, तर काय माहिती अंशुमनं अशीच स्वप्न दाखवत राहिला असतं आणि अजून काही महिने तरी निदान आपल्याला यातलं काही कळूही शकलं नसतं. एक्झॅक्टली काय काय घडलं असतं आणि त्याने काय घडवलं असतं याचा अंदाजही बांधता येत नाहीये मला. दादा, मला दादाशी थोडं पर्सनली बोलायचं आहे. पर्सनली वगैरे काही नाही अंशू. जे काही बोलायचंय ते स्वानंदी मॅडमच्या समोरच बोलावं लागेल आणि त्यांच्यापासून काहीच लपलेलं नाही. रादर माझ्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे, त्यामुळे बोल. मला प्लीज एकदा माझी बाजू मांडू द्या. तुझी बाजू? अजून तुला तुझी बाजू मांडायची? दादा, आय कॅन एक्सप्लेन. एक्सप्लेन?